महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने झालेत, मात्र अजूनही आरोपी मोकाट आहेत आणि त्यामुळेच ज्ञानेश्वरी मुंडे, ज्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत. तशी त्यांना वेळ दिलेली आहे. साधारणपणे किती वाजताची वेळ दिली आहे तुम्हाला? आम्हाला म्हणजे त्यांच्या ओएसडीने सांगितलं आहे की 2 वाजता वेळ देते तुम्हाला. 2ला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलवलं आहे. माझी एवढीच मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की साहेब, तुम्ही सर्वसामान्य जनतेत येऊन बघा की किती दहशत आहे आणि अशा गरीब कुटुंबाला न्याय द्यायला बी तुम्ही पुढे आले पाहिजे आणि डायरेक्ट असं सांगितलं पाहिजे की या गरीब कुटुंबावर जे अन्याय झाला आहे ते आरोपी पटकन जे मोकाट आहेत आरोपी त्यांना तात्काळ अटक करा आणि फाशीवर चढवा. अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांची तुम्ही वेळ मागितली होती, तुम्ही मागे होतात की वेळ मिळावी मुख्यमंत्र्यांना, जे काही घडलं ते सांगावं? हां, मी खूप प्रयत्न केले. म्हणजे ज्यावेळेस 7 महिन्याखाली जानेवारी महिन्यात ज्यावेळेस पहिल्या वेळेला मी कावत सरांना भेटले, देशमुख परिवार ज्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला आलतं त्यावेळेसपासून माझे प्रयत्न होते की मी मुख्यमंत्री साहेबांना भेटावं, माझी व्यथा सांगावी, सर माझ्या कुटुंबावर काय आज झालं आहे ते बघा म्हणून. पण आम्हाला भेट म्हणजे वेळेचा टाईमच मिळाला नाही. मग आता जेव्हा मी मनोज दादा जरांगे यांना आव्हान केलं की दादा, मला तुमच्या खरंच आता मदतीची गरज आहे, कारण मी आता माझ्या सहनशीलतेच्या बाहेर गेले आहे, तर मला दादांनी तात्काळ भेट देऊन म्हणजे परळीला ते भेटायला आले माझ्या स्वतः घरी. पुन्हा मी दादांना पण भेटायला आले. काल येताना पण त्यांची तब्येत ठीक नव्हती तर मी त्यांना भेटून आले. मग दादांनी मला त्यांच्या ओएसडी मार्फत मुख्यमंत्री साहेबांची भेटीचा टाइम 2 वेळेस तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला. आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळते आणि तुमचं असं म्हणणं आहे की अजूनही आरोपी मोकाट आहेत. कोण थेट तुम्ही सांगणार आहात मुख्यमंत्र्यांना की हे आरोपी आहेत? हां, मी मुख्यमंत्री साहेबांना थेट सांगणार आहे की बंगल्याहून फोन आला, तपास थांबविला आणि बाळाभाऊ बांगर तर स्पष्ट आरोपीचे नाव घेत आहेत. मग त्यांचा का जबाब घेतला जात नाही, त्यांचं का तथ्य बघितलं जात नाही? आम्ही SP सरांना म्हणतात की हे तथ्य तपासा तुम्ही, तर ते डायरेक्ट राजकारण म्हणतात. कशाचं राजकारण, कशाचं काय? आपला माणूस गेला आणि कशाचं राजकारण आहे ह्याच्यात? बंगला म्हणताय, कोणाचा बंगला? नेमका तो बंगला कोणाचा होता? कोण कोण यामध्ये आरोपी आहेत? त्यांची नावं तुम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटी देणार? हा, मी मुख्यमंत्री साहेबांना नावं देणार आहे. ते मी गुपित पद्धतीने नावे देणार आहे त्यांना. आणि मी बंगला म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे. त्या बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला. मला त्यांचेच प्रशासनाचेच म्हणजे गोविंद एलमाटे म्हणून जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी आणि चोरमुले सरांदेखतच त्यांनी मला म्हणले होते आणि परळीचे PI नाचन पण होते. त्यांच्या देखत मला म्हणले होते की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. मग आपण काय समजायचं? बंगल्याहून फोन आला म्हणजे धनंजय मुंडेच्या बंगल्याहून फोन गेला, मग तो फोन वाल्मिक कराडनी केला, कारण त्यांचा सगळं कारभार वाल्मिक कराड सांभाळत होते. साहेब यायचे, 2 दिवस राहायचे, इथून निघून मुंबईला यायचे. सगळ्या मागे वाल्मिक कराड आहेत असं वाल्मिक कराड आहे असं तुमचं म्हणणं आहे? हां, म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांच्या रक्तातली ह्याच्यात आहेत, कारण ते माझा नवरा जे 12 गुंठे फ्लॉटिंग घेत होता, तर कारण त्यांच्याच रक्ताच्या नात्याच्या ह्यांच्या नावी केली आहे. 6 महिन्यातच त्यांनी ती जमीन घेतली. म्हणजे त्या वादातूनच माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला आहे हे मत निष्पन्न झालं आहे. SIT आणि CIDची तुम्ही मागणी केली आहे सगळ्या प्रकरणामध्ये आणि काही अधिकाऱ्यांची पण तुम्ही नावं घेतायत त्यांची नियुक्ती व्हावी. हां, मी म्हणजे SIT CID मनोज दादा जरांगे ज्यावेळेस माझ्या भेटीला आले त्यावेळेस त्यांनी स्थानिक स्तरावर जी SIT स्थापन केली आहे ह्या केसमध्ये, पण स्थानिक स्तरावर केली आहे. IPS असा अधिकारी आम्हाला दिलेला नाही, म्हणून आम्ही पंकज कुमार सरांची त्यामध्ये नियुक्ती मागत आहोत. आणि साबळे सर ज्यावेळेस पहिला तपास त्यांनी कमलेश मीना सरांनी एक पथक तयार केलं, त्या पथकामध्ये मुख्य म्हणजे साबळे सर होते. मग त्या साबळे सरांनी पूर्ण म्हणजे तपास केलेला आहे. ते आरोपीच्या म्हणजे आरोपी पस्तोर गेलते, पण त्यावेळेस बी त्यांना अपयश आलं, त्यांना आरोपी अटक करू दिली नाहीत. म्हणून आम्हाला साबळे सरांवर पंकज कुमार सरांवर आपले जे मायबाप आहेत मुख्यमंत्री साहेब त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आणि SP सर बी, मला वाटतं आजच्या बैठकीनंतर तातडीनं काही पावलं उचलली जातील आणि जे मोकाट आरोपी आहेत ते ताब्यात येतील? हां, उचलतीलच, कारण मुख्यमंत्री साहेबांचा आदेश मध्ये एक संविधानाप्रमाणे असतो. मुख्यमंत्री साहेबांनी जर सांगितलं तर SP सर बी तात्काळ निर्णय घेतील आणि आरोपी अटक करतील ही मला अपेक्षा आहे. सगळी जी अपेक्षा आहे ती माझी मुख्यमंत्री साहेबांवरच आहे. त्यामुळे ह्या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे, संपूर्ण मुंडे कुटुंब हे आलेलं आहे. तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटणार आई सोबत? हां, सांगणार सगळं? हां.
त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आलेलं आहे आणि दुपारी 2 वाजताची वेळ दिलेली आहे आणि त्यांना विश्वास आहे की मुख्यमंत्री काही कडक पावलं या सगळ्या प्रकरणामध्ये उचलतील आणि त्यांचं असं जे म्हणणं आहे की जे आरोप आहेत की अजूनही काही आरोपी मोकाट आहेत, त्यांचा तपास केला जाईल आणि त्यांना ताब्यात घेऊन अटक केली जाईल असा विश्वास या मुंडे कुटुंबियांना आहे. 21 महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत हे कुटुंब आहे. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.